माझ्या या दोन्ही डॅडचे विचार परस्पर विरोधी होते. एक डॅड म्हणायचे की श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादायला हवा, त्यातून मिळणारा पैसा गरिबांच्या कल्याणासाठी वापरता येईल. तर दुसरे डॅड अगदी विरोधी विचाराचे. ते म्हणायचे की पैसा निर्माण करणाऱ्या लोकांवर कर लादणं म्हणजे संपन्नता आणणाऱ्यांना शिक्षा देणं असं आहे. हे अतिशय चुकीचंच आहे. हे म्हणजे जो निर्माण करतो त्याला शिक्षा आणि जो काहीच करत नाही त्याला बक्षीस. एक डॅड म्हणायचे खूप अभ्यास कर म्हणजे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल. दुसरे डॅड म्हणायचे खूप अभ्यास करा म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचे मालक व्हाल. एक डॅड म्हणायचे मी श्रीमंत नाही कारण मला मुलं आहेत. तर दुसरे म्हणायचे मी श्रीमंत व्हायला हवं कारण मला मुलं आहेत. जेवायला बसल्यानंतर एक जण आर्थिक आणि व्यावसायिक चर्चेला प्रोत्साहन देत, तर दुसऱ्यांना ही गोष्ट अजिबातच मंजूर नव्हती. एक म्हणायचे पैसा सुरक्षित ठेवा, व्यवहार सुरक्षितच असावेत, तर दुसरे म्हणत जोखीम घ्यायला शिका. आपलं घर म्हणजे सर्वात मोठी गुंतवणूक आहे, ही सर्वोत्तम मालमत्ता आहे असा एकाचा भक्कम विश्वास होता. दुसऱ्याला वाटायचं की घर म्हणजे डोक्यावरचं मोठं कर्ज आणि तुमची तीच गुंतवणूक सर्वात मोठी गुंतवणूक असेल तर त्यातून फक्त मनस्तापच मिळेल. दोन्ही डॅड आपापली बिलं नियमितपणे भरत. एक जण आदल्या दिवशी भरायचं तर दुसरे शेवटच्या दिवशी. कंपनी किंवा सरकार यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घ्यावी असं एक डॅडला वाटे. पगारवाढ, निवृत्तीनंतरचे फायदे, वैद्यकीय सेवा, आजारपणाची रजा, सुट्टी आणि इतर फायद्यांबाबत ते कायम विचार करत. त्यांचे 2 काका सैन्यात होते. 20 वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यावेळी त्यांना निवृत्ती वेतन आणि इतर भरपूर फायदे मिळत होते. त्यांना कायम कौतुक वाटायचे. विद्यापीठात असलेली मुदत ठेव योजना त्यांना आवडायची. नोकरीची सुरक्षितता आणि त्यातून मिळणारे फायदे हे त्यांना नोकरीपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटत. मी जर सरकारी नोकरी मनापासून केली आहे, खूप कष्ट घेतले आहेत, तर नोकरीत आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या गोष्टींवर माझा हक्कच आहे असं त्यांचं ठाम मत होतं. या उलट दुसऱ्या डॅडचा स्वसामर्थ्यावर विश्वास होता. माणसाने स्वावलंबीच असावं असं त्यांना वाटायचं. ही हक्काची मानसिकता त्यांना बोचायची. असा विचार करत करतच लोक कमजोर आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतात असं त्यांना वाटे. माणसाने आर्थिकदृष्ट्या सक्षमच असलं पाहिजे असं ठाम प्रतिपादन ते करायचे. एक डॅड त्यांच्या उत्पन्नातून थोडे तरी डॉलर्स बाजूला टाकण्यासाठी धडपडायचे, तर दुसरे त्याच पैशांची गुंतवणूक करायचे. चांगली नोकरी मिळवण्यासाठी उत्तम CV कसा लिहावा हे मला एका डॅडने शिकवलं, तर दुसऱ्यानं उत्तम व्यावसायिक आणि आर्थिक प्लॅन कसा करावा हे शिकवलं. या 2 टोकांच्या मतांच्या गदारोळामुळे मला अजिबातच तोटा झाला नाही, उलट फायदाच झाला. मी विचार करायला शिकलो. एखाद्याच्या विचारांचा त्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे पाहण्याची संधी मला मिळाली. माझ्या हेही लक्षात आलं की फक्त आणि फक्त विचारांमुळेच आपल्या आयुष्याला आकार येत असतो. माझे गरीब डॅड नेहमी म्हणायचे मी कधीच श्रीमंत होणार नाही आणि हे त्यांचंच भाकीत सत्यात उतरलं. दुसऱ्या बाजूला माझे श्रीमंत डॅड हे नेहमी मी श्रीमंत आहे असंच म्हणायचे. मी श्रीमंत आहे आणि मी श्रीमंत आहे आणि श्रीमंत माणसं हे असं वागत नसतात असं ते नेहमी म्हणायचे. एकदा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ते पार कोलमडून पडायची वेळ आली होती, पण तेव्हाही ते मी श्रीमंत आहे असंच म्हणत. आर्थिक फटका बसणं आणि गरीब असणं यात मोठा फरक आहे. आर्थिक फटका हा तात्पुरता असतो, तर गरिबी ही कायमची असते असं ते सांगतात. गरीब डॅड म्हणत माझ्या दृष्टीने पैशाला फारसं महत्त्व नाही, तर श्रीमंत डॅड म्हणतात पैसा हीच शक्ती आहे. आपले विचार खूप महत्त्वाचे असतात. आपल्या जीवनाचा मार्ग तेच ठरवत असतात. असं असलं तरी विचारांची शक्ती काही मापता येत नाही, ती अनुभवता येते. मला माझे विचार मांडता येत होते. मुळात मी विचार करू लागलो होतो. त्यातून मला जाणीव होत होती की माझे गरीब डॅड हे पैसे कमी मिळत असल्यामुळे गरीब नव्हते, त्यांचे विचार आणि तशा कृतीमुळे ते गरीब राहिले होते. सततच्या विचारांच्या या दोन्ही डॅडच्या विचारातील तफावत लक्षात येत होती. त्यांची 2 टोकांची मतं आणि त्यामुळे होणारे परिणाम मी जवळून अनुभवत होतो. आता माझ्या पुढे प्रश्न होता की मी कोणाचा सल्ला मानावा, श्रीमंत डॅडचा की गरीब डॅडचा. दोघांनाही शिक्षण आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींविषयी प्रचंड आदर होता. मी भरपूर शिकावं याबाबत त्यांचं दुमत नव्हतं.
मतभेद होता तो काय शिकावं याबाबत. एकाला वाटायचं की मी खूप अभ्यास करावा, पदवी मिळवावी आणि पैसे कमवण्यासाठी चांगली नोकरी करावी. मी वकील आणि अकाउंटंट व्हावं किंवा एखाद्या बिझनेस स्कूलमध्ये MBA ला प्रवेश मिळवावा असं वाटायचं. दुसऱ्यानं मला श्रीमंत होण्यासाठी अभ्यास करायला सांगितलं. म्हणजे पैसा नक्की काय आहे, पैसा कशा प्रकारे काम करतो, आपल्यासाठी तो काय करू शकेल याचा अभ्यास करायला हवा असं ते सांगायचे. मी पैसे मिळवण्यासाठी काम करत नाही तर पैसे माझ्यासाठी काम करतात असं ते नेहमी सांगायचे. त्यावेळी मी 9 वर्षाचा होतो. हे सारं अनुभवत होतो, विचार करत होतो आणि त्या विचारांतून मी श्रीमंत डॅडचंच ऐकावं, त्यांच्याकडून पैशाविषयीचं ज्ञान मिळवावं असा निर्णय घेतला. माझ्या गरीब डॅडकडे उत्तम पदव्या होत्या, तरीही याबाबत त्यांचं न ऐकण्याचं मी ठरवलं. थोडं शहाणपण रॉबर्ट फ्रॉस्टकडून. रॉबर्ट फ्रॉस्ट हे माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात. त्यातील द रोड नॉट टेकन ही कविता माझी सर्वात आवडती. मी ती जवळजवळ रोज वाचतो. त्यात एक सुंदर विचार आहे, तो मला आवडतो. वाट अशी जी मी न घेतली. चालत असता दिशा दूरची अडखळलो थोडा एक दिनी. चालत असता दिशा दूरची अडखळलो थोडा एक दिनी. समोर होत्या वाटा दोन, एक डावी आणि एक उजवी. थोडा थांबून पाहून गेलो वाट मग एक सुंदरशी. थोडा थांबून पाहून गेलो वाट एक मग सुंदरशी. पर्णराजी आच्छादित अण लोक चालले त्यावरून. दुसरी वाट तशीच परंतु गवताळानी उजाडशी. दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन उजाड जशी. वहिवाटही नसे तिथे अण भासे गूढ वलयाची. होते माहीत मजला हेही पहिली वाट सोयीची. होते माहीत मजला हेही पहिली वाट सोयीची. दुसरी वाट पाहे अखंडित पथकाची. अभिमानेही आज सांगतो तीच वाट मम भाग्याची. अभिमानेही आज सांगतो तीच वाट मम भाग्याची. धाडस करुणी परिश्रमाते वाकविले मी देवाही. वाकविले मी देवाही. मी गेले अनेक वर्ष या कवितेचे मनन करतोय. माझ्या उच्चशिक्षित वडिलांचा सल्ला आणि पैशाविषयीची भूमिका न स्वीकारण्याचा निर्णय खूप क्लेशदायक होता. तरी देखील या निर्णयामुळे माझ्या आयुष्याला आकार आला, हेही तितकंच खरं. कोणाचा सल्ला ऐकायचा हे ठरवल्यानंतर माझं अर्थविषयक शिक्षण सुरू झालं. माझ्या श्रीमंत डॅडनं सतत 30 वर्ष मला माझ्या 39व्या वर्षापर्यंत शिकवलं. ज्यावेळी त्यांना वाटलं की आत्ता माझ्या डोक्यात त्यांचं शिकवणं शिरलं आहे, मला सर्व समजलं आहे, जे शिकलो आहे त्याचं आकलन झालं आहे, त्याच वेळी ते थांबले. पैसा ही शक्तीचं एक रूप आहे, पण त्याहीपेक्षा प्रबळ आहे ते अर्थविषयक शिक्षण. पैसा येतो आणि जातो. तो पैसा काम कसं करतो, त्याहून काम कसं करून घ्यायचं याचं शिक्षण मिळालं असेल तरच तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता, संपत्ती मिळवू शकता. फक्त विधायक विचारसरणी उपयोगाची नाही. तेवढंच असूनही अनेकांना काही करता येत नाही, कारण पैसा कसा कार्य करतो याचं शिक्षण मिळालेलं नसतं. त्यामुळेच ते आयुष्यभर फक्त पैसा मिळवण्यासाठी कष्ट उपसत असतात. मी जेव्हा हे शिकायला सुरुवात केली तेव्हा माझं वय वर्ष होतं 9. त्यामुळे श्रीमंत डॅडने दिलेले धडे खूपच साधे होते. फक्त 6 धडे होते. तेच धडे मी 30 वर्ष गिरवत होतो. हे पुस्तक त्याच 6 धड्यांवर आहे. माझ्या श्रीमंत डॅडने मला जे सांगितलं ते मी या पुस्तकातून तुमच्यासमोर ठेवतो आहे. हे धडे म्हणजे आपल्या प्रश्नांवरची उत्तरं नाहीत. हे आहेत चौकातले दिशादर्शक खांब. बदलत्या आणि अनिश्चित वातावरण असलेल्या वेळी हे खांब तुम्हाला योग्य ती दिशा देतील, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतील.